मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. आपण सातत्यानं वेगवेगळ्या संकल्पना आणि कायदे आणि राज्यघटनेतील महत्त्वाच्या बाबी समजून घेतोय. आरक्षण ही संकल्पना ही कायम वेगवेगळे कन्फ्युजन निर्माण करणारी किंवा आरक्षणाच्या निमित्ताने सातत्यानं काही ना काही गोंधळाची स्थिती निर्माण होताना आपल्याला दिसते. ही आरक्षणाची संकल्पना काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत यावर मी याच्या आधीही अनेकदा मांडणी केलेली आहे. परंतु आता पुन्हा एकदा ही मांडणी करावीशी वाटते. त्याची काही कारणं आहेत, ती कारणं मी सांगणारच आहे. पण पहिल्यांदा आधी आरक्षण म्हणजे काय ते समजून घेऊया. 1930ला स्टेट साईड मायनॉरिटीज नावाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आलं, अर्थात संस्थाने आणि अल्पसंख्य समाज. या पुस्तकाला भारतीय राज्यघटनेची पूर्वपीठिका असं सुद्धा म्हटलं जातं. कारण घटनेमध्ये जो काही महत्त्वाचा भाग आला त्या भागाचा सगळ्यात मोठा मूलाधार जो होता तो स्टेट्स अँड मायनॉरिटी हे पुस्तक होता. आणि याच पुस्तकामध्ये आरक्षणाची एक संकल्पना सांगितली गेली. ती व्याख्या अशी होती की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत त्यांना जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे स्वातंत्र्य प्राप्त करून देणे म्हणजे आरक्षण. मंडळी, ही व्याख्या जर नीट ऐकली तर आपल्या असं लक्षात येईल की आरक्षण हा कुठल्याही खानावळीतला मेनू नव्हे. एक. दुसरी गोष्ट, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रमसुद्धा नव्हे. 3. आरक्षण म्हणजे काय म्हणता येईल की कुणा एक अशीच वाटायची आहे काहीतरी गोष्ट असं सुद्धा ते नव्हे. आरक्षण देण्याच्या पाठीमागची अत्यंत महत्त्वाची भूमिका ही आहे. ज्यात 2 मुद्दे ज्यात सांगितले गेले की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत, जगण्याचेच अधिकार नाकारले. मग ते जगण्याचे अधिकार काय होते त्यावर आपण अनेक वेळा बोललेलो आहोत. शिक्षण घेण्याचा अधिकार असेल, बोलण्याचा अधिकार असेल, लिहिण्याचा अधिकार असेल, मोकळेपणाने वावरण्याचा अधिकार असेल. कारण अजूनही अनेक वेळेला हे बोलून, ऐकून, सांगून, लिहून झालेलं आहे की इथे अगदी म्हणजे स्पर्शाचाही विटाळ मानणारी एक व्यवस्था अस्तित्वात होती आणि त्या व्यवस्थेतनं मार्गक्रमण करत करत स्थित्यंतर होत होत आपण इथपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. तर ज्या लोकांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत अशांना ते अधिकार परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणे. निर्धोकपणे की त्या स्पर्धेत उतरल्यानंतर धोका झाला नाही पाहिजे. उदाहरणार्थ म्हणजे इतकी वर्ष झाली भारतीय राज्यघटनेचा, म्हणजे आता 1950 पासून जवळपास 70-75 वर्ष उलटून गेली तरीसुद्धा स्थिती कायम असल्यासारखी दिसते. कारण लातूर जिल्ह्यातलं उदगीर तालुक्यातलं रुद्रवाडी नावाचं गाव, ज्या गावामध्ये मातंग समुदायातील मुलाने चांगला पेहराव करून लग्नामध्ये तो मंदिराच्या चौथऱ्यावर गेला म्हणून अख्ख्या गावाला, त्या वस्तीलाच मारहाण करण्याची जी अमानुष घटना घडली ती अत्यंत ताजी आहे. इथे आजही अनुसूचित जाती जमातीतील लोकांना अनन्वित छळाला सामोरे जावे लागते. हे सत्य नाकारून चालत नाही. ऑनर किलिंगच्या नावाखाली जी मुलं म्हणजे अत्यंत नैसर्गिक जी सहज सुलभ प्रेम भावना आहे यातनं जे प्रेमविवाह होतात त्यात किती निर्घृण पद्धतीने हत्या केल्या जात आहेत हे सुद्धा सगळ्यांच्या सर्वोदित आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलं की जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य म्हणजे लिहिण्याची, बोलण्याची, जगण्याची, वाचण्याची, सगळीकडे वावरण्याची जे काही त्याचे अधिकार असतील ते अधिकार त्याला मिळाले पाहिजेत. तिथे धोका नाही झाला पाहिजे. तिथे त्याच्या जीवाला कुठल्याही पद्धतीची रिस्क असता कामा नये असे वातावरण निर्माण करून देणे त्याच्या व्यक्तित्व विकासासाठी म्हणजे आरक्षण. ही आरक्षणाची संकल्पना स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये सांगितली आणि याच संकल्पनेला अनुसरून भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण हा विषय आला. आता आरक्षणाच्या संबंधाने अजून काही गैरसमज आहेत, ते गैरसमज जरा आपण समजून घेऊया. पहिल्यांदा
आरक्षणाच्या संबंधाने एक पहिला गैरसमज असा आहे की जर एकीकडे तुम्ही असं म्हणता की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 14 इफ एव्हरीवन इज इक्वल बिफोर द लॉ, म्हणजे कलम 14 नुसार जर कायद्यासमोर सगळे समान असतील तर मग आरक्षण देऊन एका ठराविक वर्गाला तुम्ही वेगळी वागणूक का देता, हा प्रश्न निर्माण होणं फार सहज शक्य आहे. तर त्याच्या संबंधाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा एक दाखला आपल्याला सांगावा लागेल. हे राजर्षी शाहू महाराजांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शाहू महाराज असं म्हणत आहेत की जेव्हा काही घोडे अशक्त असतात त्यावेळेला अशक्त घोड्यांना चारा किंवा खरारे देताना त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते आणि वेगळ्या व्यवस्थेत त्यांना ते देण्याची गरज पडते. तर जेव्हा आपण समतेची भाषा करतोय की आईला आपली सगळीच अपत्ये सारखी असतात, राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रप्रमुखाला इथल्या सगळ्याच जात समुदायातली, सगळ्या धर्मातली, सगळ्या प्रकारची माणसं ही एकसारखीच आहेत, तरीसुद्धा एका ठराविक वर्गाला वेगळी वागणूक का द्यायची, तर त्याचं उत्तर असं आहे की जे अशक्त लोक आहेत, सामाजिकदृष्ट्या जे अजूनही कुपोषित लोक आहेत, अशा अशक्त आणि कुपोषित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची आवश्यक अशी परिस्थिती निर्माण करून देण्याची जबाबदारी ही सरकार म्हणून असणाऱ्या त्या यंत्रणेची आहे. हे जरा समजून घेतलं पाहिजे. बरं, याच्यातनं अजून एक दुसरा गैरसमज आहे, तो असा की आरक्षण तर फक्त 20 वर्षांसाठी होतं, मग पुन्हा आरक्षण का बरं वाढवलं जाते. तर त्याच्या संबंधाने पण समजून घ्या की आरक्षण राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक यातलं जे राजकीय आरक्षण आहे हे फक्त 20 वर्षांसाठी होतं आणि ते पुढे रद्द करायचे होते. परंतु सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण हे अनलिमिटेड आहे. म्हणजे ज्याला आपण सोशली आणि इतर सर्व्हिसेसमधलं जे रिझर्वेशन म्हणतोय याला कुठलंही काल निर्बंध लावलेले नाही आहेत. निर्बंध जे आहेत ते फक्त आणि फक्त पॉलिटिकल रिझर्वेशनला होते. आता त्याच्या पुढे प्रश्न निर्माण होईल की काही जण म्हणतील जर पॉलिटिकल रिझर्वेशनला जर ठराविक लिमिट होतं तर मग का वाढवत नेलं. तर त्याचंही उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. मंडळी, जे काही आपल्याकडे 540 544 एवढे जे काही लोक आहेत, या सगळ्या खासदारांच्या संख्येत शेड्यूल कास्टच्या खासदारांची संख्या किती असेल, आणि जी संख्या शेड्यूल कास्टच्या खासदारांची आहे त्यांच्याकडून अशी किती अपेक्षा केली जाईल की ते फार नेटाने हा मुद्दा पुढे नेतील. याचा अर्थ असा आहे की या वर्गाचे राजकीय आरक्षण त्याची मर्यादा वाढवण्याची वारंवार जी ती सोय केली गेली, ती सोय फक्त आणि फक्त इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापल्या वोट बँक जपण्यासाठी केली. ज्यांना वाटत होतं की आपल्या वोट बँक हलू शकतात, आपल्या वोट बँक जाऊ शकतात, त्यांनी त्या सुरक्षित ठेवण्यासाठी, मग एका अर्थाने तुम्ही त्या समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मी फार जबाबदारीने काही गोष्टी बोलते, कारण ज्यांना वाटत होतं की अरे यांना आपल्याला वेगळंच ठेवायचं आहे, यांना आपल्याला सामावूनच घ्यायचं नाही आहे, अशा लोकांनी हे जाणीवपूर्वक राजकारण केलं. याचा राग तुम्ही अनुसूचित जाती जमातीच्या समुदायांवरती काढू शकत नाही. हां, त्याच्यासोबतच अजून एक हे सांगितलं पाहिजे म्हणजे हे आरक्षणाचे सगळे गैरसमज सांगताना हाही एक गैरसमज काढला पाहिजे की बरेच जण माझ्याबद्दल बोलताना त्यांचा एक असा गैरसमज असतो की तुम्हाला काय हो, तुम्ही आरक्षण घेऊन पुढे आलात. तर दादा हो, मी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये मोडत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे मी कुठल्याही आरक्षणाची लाभार्थीसुद्धा नाही. माझा माहितीच्या अधिकाराखाली माझ्या आत्तापर्यंतच्या सरकारी नोकऱ्या किंवा शिक्षण याची जरी तुम्ही माहिती काढून बघितलीत तरीसुद्धा तुम्हाला त्या स्पष्टपणे जाणवेल की मी एकाही ठिकाणी कुठेच कसल्याही आरक्षणाचा लाभ मिळवलेला नाही. असो, जरा पुढे जाऊया. आरक्षणाच्या संबंधाने एक तिसरा गैरसमज असा आहे की समान नागरी कायदा करून टाका मग आरक्षण रद्द होईल.
यावर तर मी इतके वेळा माझं बोलून झाले की अरे दादा हो, समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणा धोरणाचा सुतराम संबंध नाही आहे. कारण समान नागरी कायदा हा फक्त आणि फक्त इथे सर्व जाती धर्मातल्या महिलांच्या संबंधाने फक्त विवेचन करणारा आहे की नवऱ्याच्या संपत्तीत बायकोला अधिकार असला पाहिजे, वडिलांच्या संपत्तीत मुलीला अधिकार असला पाहिजे, पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही, आणि एखादी महिला जर अविवाहित असेल आणि तिला असं वाटलं की आपल्याला मूल दत्तक घ्यायचे आहे तर ती आपल्या जात नातं गोत्र वंश यापेक्षा बाहेर जाऊन मूल दत्तक घेऊ शकते आणि आपली स्वकष्टार्जित हा शब्द महत्त्वाचा, आपली स्वकष्टार्जित प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावे करू शकते. एवढं खरं आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा सुतराम संबंध येत नाही. हे झाले आरक्षणासंबंधाचे असणारे सगळेच्या सगळे गैरसमज की ज्या गैरसमजांवरती आपण सातत्याने चर्चा करत राहतो. आता याच्या पुढे थोडंसं अजून जरा मांडणी झाली पाहिजे. जेव्हा मराठा आरक्षणाच्या संबंधाने महाराष्ट्रात चर्चा होते तेव्हा, माफ करा थोडा इंटरनेटचा व्यत्यय होता, तर मराठा आरक्षणाच्या संबंधाने जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा दोन मुद्दे सातत्याने चर्चेत येतात. ते एक, इंदिरा साहानी खटल्याचा संदर्भ, ज्या खटल्याच्या निकालात असं स्पष्टपणे म्हणजे 16 नोव्हेंबर 1972ला या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले होते की आरक्षण मर्यादा ही 50% वर जाऊ शकत नाही. आणि आज घडीला भारतात 50% आरक्षण मर्यादा ही पूर्ण झालेली आहे. हा एक भाग. आणि त्याच वेळेला विरोधाभास असणारी दुसरी बाब ती म्हणजे जर 50% वर आरक्षण मर्यादा जात नसेल तर मग तमिळनाडूत 69% आरक्षण कसे आहे आणि असे आरक्षण महाराष्ट्रात का मिळू शकत नाही. हे दोनही मुद्दे तितकेच खरे आहेत. फक्त या दोन मुद्द्यांची जुळवाजुळव करताना काही गैरसमज निर्माण होतात. याच संबंधाने आपण आज चर्चा करतोय. मंडळी, इंदिरा साहानी खटल्यात 1972ला जे सांगितलं की इथून पुढे 50% वर हे आरक्षण, 1992, मी 72 असं म्हटलं, आय एम सो सॉरी, 1992च्या या खटल्यात असं सांगितलं होतं की 50% वर आरक्षण जाऊ शकत नाही. पण 92ला जे सांगितलं आहे ते तमिळनाडूला अजिबात लागू होत नाही. त्याची कारणं काय आहेत बघा. मुद्दा क्रमांक 1, तमिळनाडूमध्ये 1921 पासूनची जी परिस्थिती आहे इथे मागास प्रवर्गाची लोकसंख्या जास्त आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि एकूणच मागास प्रवर्ग जो आहे त्यांची लोकसंख्याच मुळात जास्त आहे. आणि जे आपल्याकडे जे धोरण असतं की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, जिथे जो क्लास विपुल प्रमाणात असतो त्याच्या सोयीसुविधा बघाव्याच लागतात. या न्यायाने तिथला मागास प्रवर्गच मुळात 69% जास्त पॉप्युलेशन आहे. त्यामुळे आरक्षणाची जी संख्या आहे ती 69% वर गेली आहे. एक, आणि ही मागासांची संख्या 1921 पासूनची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की 69% आरक्षण असले पाहिजे हा निर्णय तमिळनाडूमध्ये 1992च्याच आधी घेतलेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की घटनेमध्ये 9th शेड्यूल्ड नावाची एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला आपण 9वे परिशिष्ट असं म्हणतो. हे 9वे परिशिष्ट काय आहे तर 9th शेड्यूल्ड इज अ पार्किंग प्लेस फॉर पॉलिटिशियन टू पार्क अनवॉन्टेड ॲक्ट इन देअर मॅनर. राज्यकर्त्यांना जे जे कायदे आपली खुर्ची हलवणारे वाटतात, आपली सत्ता धोक्यात आणणारे वाटतात, असे कायदे राज्यकर्त्यांनी घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये टाकून दिले. आणि 9वं परिशिष्ट कधीच उघडता येणार नाही अशी सुद्धा व्यवस्था करून ठेवली. उदाहरणार्थ, हा व्हिडिओ बघत असताना जर तुमच्या मनात आलं की चला बघूच या आपण 9वं परिशिष्ट काय आहे, तर समजा तुम्ही जर भारतीय राज्यघटनेचं एक प्रत बघितली, माझ्याकडे ही समजा भारतीय राज्यघटनेची प्रत आहे,
जर तुम्ही ही प्रत बघितली तर यात 9th शेड्यूल जेव्हा आपण काढतो तेव्हा ते निरस्त असा शब्द येतो, खाली काहीच येत नाही. बरं, तुम्ही गुगलवर जाऊन जर सर्च करायचं ठरवलं तर तिथे सुद्धा तुम्हाला 9th शेड्यूलच्या खाली काहीच माहिती मिळत नाही. का? कारण 9th शेड्यूल हे बंद केलेलं आहे, पार्क केले सगळे कायदे तिथे, आणि नंतर ते कधीच उघडता येणार नाहीत अशीही व्यवस्था करून ठेवली. तमिळनाडूचे जे 69% आरक्षण आहे, या आरक्षणाचा कायदा हा त्या 9th शेड्यूलमध्ये टाकलेला आहे. अजून जरा समजावून सांगते. झालं असं की तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण होते. मग 92ला इंदिरा साहनीचा खटला आला. 92ला खटला आल्यानंतर मग आता याचं काय करायचं तमिळनाडूचं, तर तमिळनाडूने 93-94ला मद्रास उच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडलं आणि मद्रास उच्च न्यायालयाने 93-94ला त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधल्या जागा ॲज इट इज तुम्हाला भरता येतील तुमच्या आधीच्या 69% प्रमाणे म्हणून मान्यता दिली. पण पुढे मात्र अजून प्रॉब्लेम सुरू झाले. जेव्हा प्रॉब्लेम सुरू झाले तेव्हा तमिळनाडू सरकार हे सुप्रीम कोर्टकडे गेलं आणि सुप्रीम कोर्टाला त्यांनी सांगितलं की हे 93-94ला झाले बाबा, आता 94-95ला तुम्ही द्या. 94-95ला द्या म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्टने 69%च्या त्यांच्या या आरक्षणाच्या मान्यतेलाच आव्हान दिले आणि त्यांची याचिका फेटाळून लावली. आता आरक्षण रद्द होईल अशी परिस्थिती तमिळनाडूत निर्माण झाली. पण तमिळनाडूच्या सरकारने काय केलं, जसंही सुप्रीम कोर्टचा हा निर्णय आला, तमिळनाडू सरकारने हे आरक्षण वाचवण्यासाठी सर्वपक्षीय अधिवेशन बोलावले, विशेष अधिवेशन बोलावले. मंडळी, हे फार विचार करण्यासारखे आहे की तमिळनाडूने विशेष आरक्षणासाठीचे आरक्षण वाचवण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलावले आणि हे अधिवेशन बोलावून सगळ्यांची मान्यता मिळवली की आपल्याला 69% आरक्षण वाचवायचे आहे. कसे वाचवावे? जर निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला असेल तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा स्टेट तर नाही बदलू शकणार, हायकोर्ट नाही बदलू शकणार आणि राज्य सरकार तर अजिबातच नाही बदलू शकणार, कारण सुप्रीम कोर्टच्या इक्विव्हॅलंट कुणीतरी लागेल. पेच समजून घ्या, सुप्रीम कोर्टचा निर्णय हा राज्य सरकार बदलू शकत नाही. मग काय करायचे, तर राज्य सरकारने एक अधिवेशन बोलावले आणि अधिवेशन बोलवून त्यांनी असे ठरवले की आपण आपला मुद्दा सुप्रीम कोर्टाने जो नाकारलेला आहे त्याच्या इक्विव्हॅलंट संस्थेत मांडू, म्हणजेच पार्लमेंटमध्ये मांडू. आणि सगळे जे सर्वपक्षीय नेते होते, या सर्वपक्षीय नेत्यांनी हे सगळं अधिवेशनामध्ये मान्य करून घेतला हा ठराव. त्यानंतर त्यांनी एक सर्वपक्षीय बैठकसुद्धा यासाठी विशेषत्वाने बोलावली गेली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 9 नोव्हेंबर 1993ला याचं अधिवेशन भरवलं गेलं. अधिवेशनात ठराव पारित झाला आणि 26 नोव्हेंबर 1993ला पंतप्रधानांच्या सोबत राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एक सर्वपक्षीय बैठकसुद्धा लावली. मी हे का सांगतेय, ही तत्परता महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दाखवायला हवी होती की आपण पंतप्रधानांच्या सोबत बसायचं आहे आणि पंतप्रधानांनी ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं. परंतु आत्ता जो काही मराठा आरक्षणाचा रिझल्ट आला त्यामध्ये मोदी सरकार किंवा केंद्र सरकारने मुळात ही सक्रियता दाखवली का? कारण सुप्रीम कोर्टच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करण्याचा महाराष्ट्र सरकारला काहीच अधिकार नव्हता. फार तर इथे ठराव असेंब्लीमध्ये एक रिझोल्युशन पास करून त्या रिझोल्युशननुसार ते पार्लमेंटमध्ये रिझोल्युशन मांडायचं एवढंच ते करू शकत होते. पण पार्लमेंटने तशी सकारात्मकता दाखवायला हवी होती, जी दाखवली नाही. हे आपल्या लक्षात आले पाहिजे. बरं, आता 26 नोव्हेंबर 1993ला जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली तेव्हा त्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पार्लमेंटने विशेषत्वाने रिझर्वेशन ऑफ सीट्स इन एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ अपॉइंटमेंट और पोस्ट इन सर्व्हिस अंडर द स्टेट बिल 1993 या नावाने हा कायदा पारित करून घेतला. हा कायदा पारित करताना तो कलम 31 क नुसार पारित झाला.
म्हणजे हा फक्त त्या राज्यापुरता असणार आहे, हा तमिळनाडूच्या बाहेर असणार नाही कलम 31 क नुसार. आणि 19 जुलै 1994ला राष्ट्रपतींनी याला मंजुरी दिली. शिक्कामोर्तब झालं या कायद्यावरती. मंडळी, एवढ्यावरच तमिळनाडूचे लोक थांबले नाही. तर जसाही त्यांनी 19 जुलै 1994ला राष्ट्रपतींची मंजुरी या कायद्याला झाली आणि कायदा शिक्कामोर्तब झाला, 22 जुलै 1994ला तत्परतेने हा कायदा 9th शेड्यूलमध्ये घालावा अशी त्यांनी मागणी केली आणि तो कायदा तिथे त्यांनी पार्क पण करून टाकला 9th शेड्यूलमध्ये. त्यामुळे आत्ता काय परिस्थिती निर्माण झाली की आता तुम्ही काहीही म्हटलं तरी इंदिरा साहनीच्या खटल्याचा जो निकाल आहे तो सगळ्या लोकांवरती बंधनकारक राहील, मात्र तो तमिळनाडूबद्दल काहीच त्याच्याबद्दल बोलता येणार नाही, कारण तमिळनाडूतला कायदा हा तुम्ही बोलण्यासाठी अजिबात उघड्यावर पडलेला नाही आहे, तो 9th शेड्यूलमध्ये पार्क करून ठेवलेला आहे. कायद्यातले पेचप्रसंग समजून घ्या. आता हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा याच्यात काही 23 ऑगस्ट 1994ला विशेष ती घटना दुरुस्ती होती. 76वी घटना दुरुस्ती म्हटलं जातं त्याला. या 76व्या घटना दुरुस्तीने हा कायदा 9th शेड्यूलमध्ये गेला होता. मग आत्ता काय झालं, आत्ता काय करायला पाहिजे बरं? आता जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्या काळात ते होऊ शकलं. खरं तर तमिळनाडूतलं सरकार वेगळं होतं, ते DMKचं सरकार. द्रविड मुन्नेत्र कळघम, अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या लोकांचं सरकार तमिळनाडूत होतं. तेव्हा त्यांच्याकडे हे सगळं घडलं आणि केंद्रातलं सरकार काँग्रेसचं होतं. पण तरीही सूडबुद्धीचं राजकारण होत नव्हतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये ताळमेळ होता. आत्ता काय झालं, राजकारणात खूप सूडबुद्धी आली आहे. केंद्रातले सरकार आणि राज्यातलं सरकार यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे किंवा वेगवेगळ्या पक्षांचं सरकार असल्यामुळे केंद्राने राज्याला सहकार्यच करायचं नाही असं ठरवलं आणि त्यामुळे ते सहकार्य होऊ शकलं नाही. चला जाऊ द्या, ते तेव्हा सहकार्य झालं नाही. 21ला सुप्रीम कोर्टचा निर्णय आला 2021ला आणि तेव्हा सरकार वेगळ्या पक्षाचं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यामुळे कदाचित केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारला त्याबद्दल सकारात्मकता दाखवावीशी वाटलीही नसेल, असू शकतं, राजकारणाचा भाग आहे. पण किमान आत्ता तरी जर आता त्यांच्या मनाप्रमाणे ते पुन्हा आलेले आहेत आणि केंद्रात आणि राज्यात जर एकाच पक्षाचं आणि एकाच विचाराचं हिंदुत्ववादी वगैरे असं सरकार आलेलं असेल तर आता ते त्या पद्धतीचं स्टेट असेंब्लीमध्ये सर्वपक्षीय मान्यतेला रिझोल्युशनला बिल टाकून ते रिझोल्युशन पार्लमेंटमध्ये करून घ्यायला काय हरकत आहे? सोपं आहे. सुप्रीम कोर्टातल्या निर्णयाला आव्हान हे स्टेटमध्ये देता येत नाही, ते पार्लमेंटमध्येच देता येते आणि पार्लमेंटमध्ये आता देवेंद्रजी बोलू शकतात. कायद्यातला हा एक पेच प्रसंगातनं मार्ग काढायचा आहे. मंडळी, हे सगळं मांडताना अजून एक महत्त्वाची बाब आपल्यासमोर विशद करायची आहे. ती अशी की जेव्हा हे सगळं राजकारण चालू आहे तेव्हा विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की महाराष्ट्रात मराठा समुदाय बहुल आहे, डॉमिनंट आहे. सगळेच मराठे श्रीमंत नाही, परंतु जे निवडक मराठे आहेत त्यांनी अक्षरशः जिल्ह्यांची आपापली साम्राज्य सांभाळलेली आहेत. इतर बहुल मराठा हा अजूनही गरीब आणि शेतकरी आणि शेतमजूर आहे. परंतु जे हे जिल्ह्याचं साम्राज्य सांभाळणारे जे निवडक नेते लोक आहेत, अशा निवडक नेत्यांनी ठरवलं तर ते होऊ शकतं, आहे की नाही? निंबाळकर असतील, मोहिते असतील, राणे असतील, देशमुख असतील, अनेक लोक आहेत, पाटील असतील, अशा लोकांनी ठरवलं तर. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर मराठ्यांचे एवढे बहुल नेते आर्थिकदृष्ट्याही संपन्न, चांगली लिहू शकणारी माणसं आहेत, छान बोलू शकणारी माणसं आहेत, मीडिया पर्सन्स आहेत, खूप छान ज्याला आपण काय म्हणू कोलॅबरेशन करू शकणारी लोक आहेत, असं सगळं असताना सुद्धा जर या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटत नसेल तर
ज्या समुदायाचा मंत्री सोडा, केंद्रातला मंत्री सोडा, राज्यातला मंत्री सोडा, खासदार आमदार सोडा, ज्या समुदायाचा साधा महापौर नगराध्यक्षही अजून झालेला नाही आणि ज्या समुदायाला आरक्षणच काय त्याच्यापेक्षाही अजून खूप साऱ्या गोष्टींची गरज आहे, या समुदायाचे प्रश्न कोण मांडेल? राजकारणामध्ये एकतर उपद्रव मूल्य असेल तर लोक ऐकून घेतात किंवा उपयोगिता मूल्य असेल तर लोक मान्य करतात. धनगर समाजाने आपले उपयोगिता उपद्रव्य मूल्य दाखवले आणि धनगर समाजाच्या काही लोकांच्या पदरात काही गोष्टी पडल्या, पण आरक्षणाचा पेच ॲज इट इज राहिला. मराठा समुदायाने बहुल मोर्चे काढले पण प्रश्न सुटला नाही. कालच्या कॅबिनेटमध्ये नवनिर्वाचित सरकारने अण्णाराव पाटील महामंडळासाठी 30 कोटी रुपये जाहीर केले, पण हे 30 कोटी रुपये देण्यापेक्षा मुळात या लोकांच्या रोजीरोटीचा कायमचा प्रश्न कसा सुटेल? कारण जे म्हटलं जातं ना की मासे पकडून देण्यापेक्षा मासे पकडण्याचं स्किल शिकवणं फार गरजेचं आहे. हा निर्णय अजिबात त्या सरकारने का घेतला नाही हा तर विचार आहेच आहे, पण त्याहीपेक्षा अजून एक भयंकर प्रश्न असा आहे की जो अत्यंत प्रबळ बहुल समुदाय आहे अशा समुदायाचे प्रश्न जर अजूनही अनुत्तरित असतील तर इथला घिसाडी, कैकाडी, टकारी, पारधी, वैदू, माकडवाला, अस्वलवाला, दरवेशी, चित्रकती, जगवाले, कंजारभाट, लाडलक्ष्मी, दरवेशी, ज्या लोकांचा मंत्री, खासदार, आमदार, नगराध्यक्ष, महापौर काहीच नाही आहे, या लोकांच्या प्रश्नावर कोण विचार करेल? या लोकांना न्याय कोण देईल? न्याय हा सगळीकडून मिळाला पाहिजे. आणि हो, बहिष्कृत आणि मागास हे 2 शब्द वेगळे आहेत हेही समजून घ्या राजे हो. जेव्हा आपण असं म्हणतो की पिढ्यानपिढ्या जगण्याच्या स्पर्धेत उपेक्षित असणाऱ्या बहिष्कृत समाजाला, बहिष्कृत म्हणजे ज्याला गावगाड्याने अजिबातच स्वीकारलेलं नाही अशा बहिष्कृत लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून आपल्याकडे 16(4) ची सुविधा दिली होती. मागास असणे फक्त अर्थकारणाच्या दृष्टीने की बाबा गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या परवड झालेला आहे, परंतु गावगाड्याने त्याला स्वीकारलेलं आहे, त्याच्या स्पर्शाचा विटाळ होत नाही, त्याला कुणी तुच्छतेने बघत नाही, त्याच्याबद्दल कुणी श्रेष्ठ कनिष्ठ हा भेदभाव करत नाही. परंतु इथल्या SC ST मधल्या अनुसूचित जाती जमातीच्या समूहाबद्दल मात्र गावगाड्यामध्ये अजूनही ॲक्सेप्टन्स म्हणावा तसा येत नाही. हे लोक नुसते मागास नाही आहेत तर हे लोक बहिष्कृत आहेत, सोशली एक्सक्लुडेड. रिझर्वेशन कोणासाठी आहे? सोशली एक्सक्लुडेड कम्युनिटीसाठी आहे. जर एक्सक्लुडेड कम्युनिटीचेच अजून प्रश्न सुटलेले नसतील तर बॅकवर्ड लोकांचे प्रश्न सोडवायला किती काळ जाईल? हे एक्सक्लुडेड कम्युनिटी आणि बॅकवर्ड कम्युनिटी यातलं बायफर्केशनसुद्धा या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. मंडळी, आरक्षणाच्या संबंधाने आज जरी मी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आपल्याशी बोलत असले तरी मला अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे, तो OBC आरक्षण. आणि OBC आरक्षणाच्या संबंधाने सध्या जो एम्पिरिकल डाटाचा विषय चालू आहे यावरही, परंतु ते पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम.